नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही या अगोदर माझा रिपोर्टेड स्पीच म्हणजेच डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच त्याचा जो पहिल्या भागाचा व्हिडिओ आहे तो पाहिले असेलच. जर तुम्ही पाहिला नसेल तर कृपया तो नक्की पहा, कारण त्या व्हिडिओमध्ये जी पहिल्यांदा मी जे स्लाइड्स दाखवलेले आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आता यातलं दुसरा, तिसरा आणि चौथा प्रकारची जी वाक्य आहेत म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस व एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस असे दोन वाक्य मी या पार्टमध्ये घेणार आहे. आपल्यासमोर इथं मी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे क्वेश्चन्स त्यातला पहिला प्रकार येस नो क्वेश्चन्स, ज्याला वर्बल क्वेश्चन्स असं सुद्धा नाव आहे, त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं केलं जातं ते आता इथं सादर करणार आहे. बघा, येस नो क्वेश्चन्स ज्यालाच वर्बल क्वेश्चन असं म्हटलं जातं. फर्स्ट एक्झाम्पल आहे, ही सेड इज इट युअर पेन राज. आता या प्रश्नांची सुरुवात ही क्रियापदाने होत असते, सहाय्यकारी क्रियापदाने होत असते. इथं इज झालेली आहे. त्याचं आपल्याला काय करायचं आहे, तर या वाक्याचं आपण आस्क्ड हे रिपोर्टिंग वर्ब घ्यायचं. कुठल्याही प्रकारचं या याच्यात म्हणजे प्रश्नार्थी वाक्य येस नो असेल किंवा डब्ल्यूएच असेल तर इथं आरबी हे आस्क्ड हे घ्यायचं आहे. ही आस्क्ड राज, कारण या राजला आपण इथं घेतलं अगोदर. त्याच्यानंतर इफ न किंवा वेदर न या प्रश्नार्थी वाक्याची सुरुवात करायची आहे. खरं तर याचं प्रश्नार्थी रूप जातं, क्वेश्चन मार्क याचा जाणार असतो. बघा कसं लिहिलेलं आहे, ही आस्क्ड राज इफ वेदर इट वॉज हिज पेन. आता इज इट युअर पेनचं इट इज युअर पेन असं विधानार्थी वाक्य केलं. इज वॉज केलं कारण काळ बदलायचा आहे म्हणून हे वाक्य असं होईल की ही आस्क्ड राज इफ इट वॉज हिज पेन. आता युअर राज हा पुरुष आहे म्हणून तिथं हिज घेतलं, प्रश्नचिन्ह दिलं नाही. शेवटी आपण पूर्ण विराम दिलेला आहे, देणार आहे. त्यातलं दुसरं वाक्य आहे, सलोनी सेड सोहम did you complete your task. इथं did म्हणजे साध्या भूतकाळातलं वाक्य आहे. सलोनी आस्क इफ, वेदर घ्या किंवा घेऊ नका, इफ घेतलं तरी सुद्धा चालेल, इफ ही हॅड कम्प्लिटेड हिज टास्क. आता तुम्ही म्हणाल की did कुठे गेलं, म्हणजे हॅड कम्प्लिटेड कुठं आणलं, तर साध्या भूतकाळाचा पूर्ण भूतकाळ होतो. इथं आपल्याला काळ बदलायचा आहे. सलोनी आस्क हे आरबी घेतलं, इफ ही हॅड यूचं ही केलं, सोहम आहे, सलोनी आस्क सोहम इथं असेल. बघा, सलोनी आस्क सोहम इफ ही हॅड कम्प्लिटेड हिज टास्क अशा प्रकारचं वाक्य होईल. त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल बघा, आर यू रेडी, हर मदर आस्क. Her mother asked if she was ready. यूचं शी केलं कारण हर आहे म्हटलं ती मुलगी असणार आहे. इथचं काय केलं, आरचं इथं वेअर न करता वॉज केलं कारण शी वॉज होतं. इफ शी वॉज रेडी प्रश्नचिन्ह दिला नाही. काय केलंय बघा, आस्क्ड हे आरबी घ्यावे, मूळ प्रश्नाला विधानार्थी रूप द्यावे व काळ तसंच इतर बदल करून इफ वेदरने, इफ किंवा वेदरने आर एस ची सुरुवात करावी. काय करायचं, इज इट युअर पेनचं इट इज युअर पेन असं विधानार्थी वाक्य झालं. आता त्या इट इजच परत मग इट वॉज वगैरे जे काही आपण बदल करायचे आपण काळानुसार करायचे आहे. त्याच्यानंतर काय केलेलं आहे, तर क्वेश्चन मार्क द्यायचा नाहीये. कुठेही इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह दिलेलं नाही, द्यायचं नाही. त्याचं प्रश्नार्थी रूप ते जात असतं. जर डू डज आणि डीड ने जर प्रश्न असेल तर ते काढायचे, ते क्रियापदात योग्य तो बदल करायचा. ते इथं डीड होतं, मी ते काढलं आणि त्याप्रमाणे क्रियापदात बदल केलेला आहे. हॅड कम्प्लिटेड असं केलं. इथं बघा ना, डू यू स्विम राज, ही आस्क्ड. साधा वर्तमान काळ आहे, त्याचा साधा भूतकाळ होणार आहे. ही आस्क्ड इफ ही स्वॅम, प्रश्नार्थी स्वरूप जाणार आहे, त्यामुळे डीड डू डज डीड ठेवायची काही गरज नाही. कारण का तर डू डज डीडचा वापर हा फक्त प्रश्नासाठी आणि नकारार्थी वाक्यातच करतात. तर इथं आपल्याला तो जाऊन स्विमचा भूतकाळ आपण लिहिणार आहे, स्वॅम. ही आस्क्ड इफ
ही स्वॅम, अशा प्रकारचं हे वाक्य होईल बघा इथे. ही आस्क्ड, ही स्वॅम. पुढचं आहे शी आस्क्ड वॉज ही प्लेइंग विथ यू राम. ती रामला विचारले की काय तो तुझ्या सोबत खेळत होता. उत्तर असं आहे शी आस्क्ड राम इफ ही हॅड बीन प्लेइंग विथ हिम. यू आहे म्हणून हिम घेतलं. आता हॅड बीन कुठून आणलं तर चालू भूतकाळाचा वॉज प्लेइंग आहे, कंटिन्युअस पास्टचा परफेक्ट कंटिन्युअस पास्ट होणार आहे म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ होणार आहे म्हणून हॅड बीन आयएनजी इथं घेतलेलं आहे म्हणजे हॅड बीन प्लेइंग घेतलेलं आहे. तर आता यातलं येस नो क्वेश्चन्स आपल्याला लक्षात आलेले असतील. यानंतर आपण डब्ल्यूएच क्वेश्चन पाहणार आहोत. तर एक गोष्ट लक्षात घ्या इथं आस्क्ड हे आरवी घ्यायचंय. या प्रकारामध्ये वाक्याचा काळ बदलायचा आहे. आपल्याला इथं सहाय्यकारी क्रियापदाने या वाक्यात सुरुवात होते आणि पुढे त्याच्या कर्ता असतो. आपल्याला काय करायचं तर पहिल्यांदा कर्ता घ्यायचा त्याच्या पुढे त्याचं सहाय्यकारी क्रियापद म्हणजे विधानाचे वाक्य अशा प्रकारचे असतात. तर आपण यातला दुसरा प्रकार डब्ल्यूएच क्वेश्चन आता पाहूया. बघा मित्रांनो, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मधला दुसरा प्रकार जो डब्ल्यूएच क्वेश्चन्स आहे तो आपण पाहतोय. आता हे डब्ल्यूएच क्वेश्चन्स म्हणजे या प्रश्नांची सुरुवात डब्ल्यूएच क्वेश्चन वर्ड्स आहेत यांनी झालेली असते. शेवटी क्वेश्चन मार्क असणार आहे. वाक्य आहे पहिलं ही सेड वेअर आर यू गोइंग. उत्तर असे केले ही आस्क्ड वेअर ही वॉज गोइंग. फुल स्टॉप दिलाय, क्वेश्चन मार्क काढून टाकलेला आहे. आता या वाक्यामध्ये ही हा लिस्नर आहे रिपोर्टर आहे तसं घेतला. सेडच्या ऐवजी आस्क्ड हे आरवी घेतलं. डब्ल्यूएच वर्ड वेअर घेतला. आता इथं काय करायचं इथं मात्र डब्ल्यूएच क्वेश्चन वर दिल्या प्रश्नामध्ये पहिल्यांदा सहाय्यकारी क्रियापद आणि मग कर्ता आहे. त्याच्याऐवजी आपण पहिल्यांदा कर्ता आणि मग सहाय्यकारी क्रियापद घेतलं. मूळ क्रियापद आहे तसं लिहिलं, प्रश्नचिन्ह काढून टाकलं. इथे एक केलं की आपण आर च्या ऐवजी वॉज घेतलं म्हणजे इथं चालू वर्तमान काळ याचा पण चालू भूतकाळ केलेला आहे. काळ इथं बदलला. दुसरं वाक्य ही आस्क्ड व्हाय आर यू लेट अरुण. उत्तर असं आहे शी आस्क्ड व्हाय आर यू लेट अरुण. शी आस्क्ड अरुण व्हाय ही वॉज लेट. काळ बदलला. आस्क्ड हे आरवी घ्यावे. आरएस ची सुरुवात डब्ल्यूएच क्वेश्चन वर्ड ने करावी. त्यानंतर करता सहाय्यकारी क्रियापद व उरलेले शब्द लिहावे. काळ बदलावा, प्रश्नचिन्ह देऊ नये. यानंतर इथे मी एक वाक्य दिले राही सेड हाउ आर यू. राही आस्क्ड हाउ ही वॉज. आता इथं हाउ वॉज ही घेण्यापेक्षा हाउ ही वॉज घेतलेलं जरा अधिक सोयीचे होते म्हणून घेतलं, सुटेबल वाटतं. शी सेड टू हिम हु आर यू अँड व्हॉट डू यू वॉन्ट. एका प्रश्नामध्ये दोन प्रश्न आहेत. हे वाक्य कसं सोडवले बघा. शी आस्क्ड हिम हु ही वॉज म्हणजे हु आर यू चं हु ही वॉज अँड व्हॉट ही वॉन्टेड. व्हॉट डू यू वॉन्ट साधा वर्तमान काळ आहे. याचं व्हॉट ही वॉन्टेड साधा भूतकाळ केला, काळ बदलला. यातलं शेवटचं पाचवं एक्झाम्पल आहे राज सेड राहुल व्हॉट डू यू मीन. इथं बघा राज आस्क्ड राहुल व्हॉट ही मीन्ड. आता व्हॉट ही मीन्ड का केलं तर मागाशी याच्या अगोदरच्या प्रकारामध्ये आपण पाहिल्याप्रमाणे दिलेल्या वाक्यातील डू डज डीड हे काढायचं आहे आणि त्याच्या ऐवजी क्रियापदामध्ये योग्य तो बदल करायचा. म्हणजे डू आणि डज काढल्यानंतर क्रियापद हे साध्या वर्तमान काळात डू डज असणार आहे. त्यामुळे ते काढल्यावरती जे पुढील क्रियापद असणार आहे ते भूतकाळात घ्यावं लागणार आहे. इथं आपण ते घेतलेलं आहे. डूचं जिथे जिथं वाक्य आहे तिथं आपण ते घेतले. इथं पण घेतलं आणि खाली पण ते तशा प्रकारे बदल केला. वर व्हॉट डू यू वॉन्टचं व्हॉट ही
वॉन्टेड केलं, वॉन्टेड केलं, डू मात्र काढलं. साधा वर्तमान काळाचा तिथं आपण साधा भूतकाळ केला, इथेही तसाच बदल केला. तर यानंतर आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हा प्रकार आपण पाहणार आहोत. मित्रांनो, यातला इनडायरेक्ट स्पीच मधला शेवटचा जो प्रकार आहे, चौथा प्रकार, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस, म्हणजे विधानार्थी वाक्याचं उद्गारवाचक वाक्याचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच कसं बदलतात हे इथं लिहिलेलं आहे आपल्या समोर. फर्स्ट एक्झाम्पल आहे, he said to Pintu, what a naughty child you are. आता what a naughty child you are हे जे वाक्य आहे त्या वाक्याचं या एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं पहिल्यांदा आपल्याला त्याचं असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजेच विधानार्थी वाक्य करावं लागणार आहे. मी या अगोदर माझा एक व्हिडिओ आहे मेक असर्टिव्ह मेक एक्सक्लेमेटरी, तो जर तुम्ही पाहिलेला नसेल तर तुम्ही जरूर पहा. त्याच्यामध्ये याचे नियम उदाहरणं दिलेली आहेत. हे वाक्य बघा, he lovingly told Pintu that he was a very naughty child. अशा प्रकारचं हे वाक्य इथं दिलेलं आहे. आता इथं टोल्ड हा शब्द घेतलेला आहे, आरबी टोल्ड घेतलेला आहे. या ठिकाणी आपण इथं ही लविंगली एक्सक्लेम्ड जरी घेतला असतं तरी चाललं असतं, पण इथं आपण टोल्ड घेतलेला आहे. ही लविंगली काय घेतलं तर तू किती खोडकर मूल आहेस असं कोण म्हणेल लहान मुलाला? तर त्याच्या जवळचे प्रेमाचे नातेवाईकच नातलं घरची माणसं त्याच्या म्हणतील, म्हणून इथं प्रेमाने सांगितलेलं आहे, म्हणून इथं लविंगली घेतलेलं आहे. आता यू आर अ व्हेरी नॉटी चाइल्ड हे वरच्या वाक्याचं विधानार्थी वाक्य झालं. त्याचं यूचं ही, आरचं वॉज हा इनडायरेक्ट स्पीच मध्ये केलेला बदल आहे. ही पुरुष आहे म्हणून व ही इज होत नाहीये, कारण का तर काळ बदलायचा आहे, म्हणून ही वॉज काळ बदलला म्हणून केलं. दुसरं वाक्य आहे, रंजन सेड अलास आय हॅव फेल्ड. अलास म्हणजे अरे रे. रंजन म्हणतो अरे रे मी नापास झालो. रंजन सॅडली एक्सक्लेम्ड दॅट ही हॅड फेल्ड. इथं पूर्ण वर्तमान काळ आहे, इथं पूर्ण भूतकाळ केला. अलास हा शब्द काढून टाकला, त्याऐवजी आपण इथं सॅडली ही शब्दयोजना केली. त्यापुढे एक्सक्लेम्ड हे रिपोर्टिंग वर्ब घेतलं, दॅट न आरएस ची सुरुवात केली. इथं बघा, वाक्यात व्यक्त होत असलेल्या अर्थानुसार सॅडली, लविंगली, अँग्रीली सारखे शब्द वापरावे. एक्सक्लेम्ड हे आरबी घ्यावे, म्हणजे रिपोर्टिंग वर्ब एक्सक्लेम्ड घ्यायचं. दॅट नंतर आरएस म्हणजे रिपोर्टेड स्पीच लिहायचं आहे. हे करत असताना मूळ उद्गारवाचक वाक्य बदलून त्याचं विधानार्थी वाक्य करायचंय. काळ बदलायचा आणि इतर जे काही नियम जे पहिल्या भागाच्या व्हिडिओच्या सुरुवातीला ज्या स्लाइड्स आहेत त्यामध्ये सांगितलेले जे नियम आहेत, जे शब्दांचे नियम आहेत, काळाचे नियम आहेत, त्याप्रमाणे इथं बदल करायचे आहेत. उद्गारवाचक वाक्यामध्ये दिलेलं जे उद्गारवाचक चिन्ह आहे ते इथं द्यायचं नाही, शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे. पुढचं वाक्य आहे, ही सेड व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर इट इज. He exclaimed that it was a very beautiful picture. It's a was केलं. करता सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यानंतर
पुढचं शब्द आहे रेणू सेड हाऊ सॅड. आता या वाक्यामध्ये कर्ताही नाही आणि सहाय्यकारी क्रियापद तर नाहीच आहे. ही वाक्य आपण गौण कर्ता घेऊन करायची असतात. म्हणजे बघा रेणू सॅडली एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज व्हेरी सॅड. इट घेतलं, इट हा गौण कर्ता घेतला, भूतकाळ हा काळात असतो म्हणून वॉज घेतलं. हाऊ सॅड ही सेड. पुढचं एक्झाम्पल पाचवं ही सेड हाऊ ऑड. ही एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज व्हेरी ऑड. सेम वरच्या सारखंच खाली वाक्य बदललं. इट हा इथं गौण कर्ता घेतला, भूतकाळात करायचा असतो म्हणून इथं वॉज घेतलं. तर मित्रांनो इंडायरेक्ट स्पीच हा इंग्लिश ग्रामर मधला खूप डीप जाऊन समजून घेण्याचा टॉपिक आहे. मग वेळेचं बंधन आणि या सगळ्याचा विचार करता मी थोडी एक 5-5 वाक्य प्रत्येक प्रकारामध्ये मी घेतलेले आहेत आणि हे चारही प्रकारामध्ये इंडायरेक्ट स्पीच कसं बदललं जातं हे आपल्या समोर सादर केलेलं आहे. याच्या सगळ्यात जो सुरुवातीचा याच्या अगोदरचा पहिला पार्ट तुम्ही जर पाहिलेला नसेल तर तुम्ही जरूर पहा. इंडायरेक्ट स्पीच येण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काळाची सूत्र पाठ असायला पाहिजे. जर आपले काळ पाठ असतील तर दिलेल्या वाक्याचा काळ कुठला आहे हे कळणार आहे आणि त्यानुसार ते कुठल्या काळामध्ये बदलायचं आहे हे पहिल्या भागातील काही स्लाइड्स आहेत त्याच्यामध्ये मी लिहून दिलेलं, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं किंवा लिहिलेलं आहे तिथं. ते आपण तुम्ही निश्चित बघाल, त्याप्रमाणे हे समजून घेईल. पण इंडायरेक्ट स्पीचचा मूळ पाया हा काळांमध्ये आहे. काळ आपल्याला यायला हवेत, त्यांची सूत्रे जर आली तर हे समजायला सोपं. खरं तर हा इंग्लिश ग्रामर मधला एक पिक पॉइंट आहे. जेवढा शक्य होईल तेवढा मी सोप्या भाषेमध्ये आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळेअभावी यातून सुद्धा काही असे अनेक अपवादात्मक वाक्य असतात जी यातून राहिलेली आहेत. जनरल वाक्य मी इथं घेतलेली आहेत. तुम्हाला माझा हा प्रयत्न निश्चितच आवडलेला असेल. मित्रांनो, माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझा व्हिडिओ शेअर करा. माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मित्रांनो.